आता चाललोय आम्ही एक जागा बघायला. व्हिडिओच्या एडिटिंग मध्ये आपण ऑलमोस्ट धप्पा विषय जो आहे धप्पा हा काढतोय. काय होत होतं ना की मी इतकी वर्ष सोशल मीडियावर आहे पण तर नमस्कार मित्रांनो, आजपासून तुम्हाला बघायला मिळणार आहेत आपले डेली ब्लॉगिंग, म्हणजे फन मोमेंट, दुकानातले किस्से, गोष्टी. आणि म्हणजे काय होत होतं ना की मी इतकी वर्ष सोशल मीडियावर आहे पण ब्लॉगिंग करण्याचा मला कधी हेच आला नाही, योगच आला नाही. योग आला नाही म्हणजे मोबाईल मीच ऑपरेट करतोय, मीच गाडी पण माझी मीच चालवतोय. म्हणजे मी पर्सनल कोणतेच असे माझ्या जवळ म्हणजे काम करण्यासाठी माणसं मी कधी ठेवून घेतली नाही. म्हणजे व्हिडिओ करायला, एडिट करायला, स्टोरी लिहायला, ड्रायव्हिंग करायला कोणीच कधीच नसते. सतत मीच असतोय. कार्यक्रम म्हटला तरी ड्रायव्हिंग करणारा, व्हिडिओ करणारा सगळं मीच असते. त्याच्यामुळे कधी तुम्हाला कोणत्या फंक्शनला गेलो तर तिथले काही फुटेजेस मिळत नाही किंवा बघायला मिळत नाही की तुम्ही काय केला तिथं जाऊन. आणि इतर लोक त्यांचं फुटेज हे घेत राहत असतात, त्यांच्याकडे माणसं असतात. पण आज आम्ही भगतला आज आपण म्हणजे जॉईन करून घेतले आपल्या ह्याच्यात. आणि आता तुम्हाला सांगतो, इथनं पुढे तुम्हाला ब्लॉगिंग मिळणार आहेत. व्हिडिओच्या एडिटिंग मध्ये आपण ऑलमोस्ट 70 to 75% एडिटिंग आपण ऍडिशनल वरच्या लेवलचं एडिटिंग देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा काय शेड्यूल असतं माझं, मी काय करत असतो, दुकानातल्या गोष्टी, दुकानाच्या बाहेरच्या गोष्टी, मी आणि कुठे गेलो तिथल्या गोष्टी, मित्रांच्यात गेलो तिथल्या गोष्टी, सगळ्या गोष्टी तुम्हाला आता इथून पुढे बघायला मिळणार. मस्त एन्जॉय करा. आता चाललोय आम्ही एक जागा बघायला. येणारा धप्पा विषय जो आहे धप्पा विषय, त्या विषयासाठी एक जागा बघण्यासाठी जातो. तर भेटूया पुढच्या ठिकाणावर. असे एवढंच भरून द्या आम्हाला, हो म्हणून काय भरून द्यायला पाहिजे असं काय. मी कसं भरलंय की नाही, गाड्या जात्यात क्लेम करून आम्हाला देऊ द्या, तिने बाद झाला आपलं काम. इथनं आता उतरताना थोडं जरा जागा टाकायला लागणार, तेवढं बाकी काय सगळं नॉर्मल 2-2 फुटाचं टाकलं तरी चालतं. किती येईल रे फ्रंटेज? किती येईल? नाही असे इथनं कुठनं चालतं. मॅनेजर आहेत आमच्या संस्थेचे. बघा तिथून टाळत होते, तिथून टाळतोय ते गाडीला आहे की नाही, ती वाढल्याला कॉन्ग्रेस ती अशी पट्टी इथून इकडे इथून नाही रे, इथून इकडे का तिकडे इकडे इकडे साहेब इकडे आहे इकडे. हा मग काय कुठनं कुठंपर्यंत? तिथून तेव्हा तिथं लांबडी आहे का ही कुठली? काय लांबडी? 40 फूट तेवढे असेल. सुमोला विचार काय रे? मोजणी करायला तुझी आनंद बघितले. आता नेक्स्ट इयर करणार काय झालं तुमचं ऐकून? माझी पूर्वी आता राहिला की नाही, तिची पूर्वी आणि आम्ही कुठल्या शाळेला घाला म्हणून आम्ही वहिनीच विचारलं संजीव पाटील म्हणून. तर वहिनी काय म्हणली, वहिनी आपण चालू करूया काय आमच्यात 9 पोराव चालू झाली, आमच्यातलीच मंडळातलीच आमच्या. आणि ती तिथं झाली मला वाटतं 4थी पण किती इतकं झाली. तिथं काय झालं, पहिल्या वर्षी 7 मुलं, मग 27, मग 150, मग 250 असं काय झालं. मग ते 2 अचानक घुसलेल्या ह्याच्यातच माणसांना यश मिळतं. मी बऱ्याच माझ्या पॉडकास्ट मध्ये इंटरव्ह्यू मध्ये मी बोललो, माणसाला यश असं मी हे करतो मग मी असं करणार आणि मी तसं करणार, चला आपण काहीतरी करायला असं वाढलं आहे. हे आता आमचं हॉटेलचं कसं निघालं आहे का असं प्री प्लॅन नाही आहे. लोक मला मटणासाठी ओळखतात, म्हणजे माझ्या सोशल मीडियावर चालणार तसं पहिल्याच नाही बघ तुमच्या इन्सर्टचेच आहे.
सर या तुमच्या इथं आहे काय मला वाटते 20 वर्ष झालं आहे का 2007 पासूनच आहे. अमोल संदे म्हणून आहे. ज्युनियर एमओ म्हणतात त्याला. ज्युनियर सेमच दिसायला मी मग हो सगळं मला दोन मिनिटं तसं वाटलं मला. ते जागा बघायला माझ्याकडे पण लाईट आहे की. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालोय दुबई. का नंतर सांगतो. आता आम्ही चाललोय थोडंसं पुण्यामध्ये एका छोट्याशा रोलचं डबिंग करायला. डबिंग करून तिथून साधारण थोडंसं क्रिकेट खेळेन पुण्यामध्ये. आणि दुबईला आता म्हणजे 2017ला माझं पासपोर्ट हे झालं होतं एक्सपायर. 2017 पासून मी ते रिन्युअल केलंच नव्हतं. परवा एक कंपनीचे माझ्याकडे माणसं आलं होती, त्यांनी ते मला रिन्युअल करून दिलं. त्यांचं नाव आठवण ना मला, कोणत्या A1 असं ATM टूर्स असं काहीतरी त्यांचं नाव. त्यांनी मला ते दिलं होतं रिन्युअल करून. 2017च्या आधी मला वाटतं मी चायना फिरलो 2 वेळा. त्याच्या आधी रात्री एकदम झोपले 2 वाजता, उठले 5 वाजता आणि आता पुण्याला निघालो. सगळ्यात पहिल्यांदा मी गेलो होतो इंग्लंडला, UK, युनायटेड किंगडम. कशासाठी? क्रिकेट खेळायला. तेव्हा आम्ही 2 मॅचेस खेळल्या होत्या. दोन्ही मॅचला हाफ सेंचुरी केली होती सीझन बॉलला. आपली मुंबईची जयश्री क्रिकेट क्लब त्याच्यातून गेलो होतो मी 2007ला मे बी 8ला असं, आय थिंक 7 किंवा 8 या साली गेलो होतो 2000. त्याच्यानंतर मी कुठं गेलो? त्याच्यानंतर मी चायनाला गेलो. 1-2दा चायना केलो. त्याच्यानंतर मी कुठं गेलो? कुठं फिरलो? बँकॉकला एकदा गेलो. आणि कुठे गेलतो? आणि कुठे फिरलोय? आई कुठेच फिरलोय. आणि कुठं तर गेलो तरी इंग्लंडला 21 दिवस राहिलो ना. बाजा मी होतो, तायऱ्या मग बरेच जण होतो आम्ही. आम्या डेंग्या, रावल्या घाट होता आमच्या गावातलं, निकल्या होता. इंग्लंडमध्ये एकदा आम्ही त्या जिथं प्रॅक्टिसला जायचो ना, म्हणजे नेट प्रॅक्टिस मशीनवर, त्या प्रॅक्टिसला रोज आम्ही संध्याकाळचं वगैरे जायचो. आणि तिथं कसं माणसं कमी आहेत टोटल ऑल ओव्हर. ह्याच्यावर आहे ते काय म्हणतात त्याला, म्हणजे CCTV कॅमेरा. तुम्हाला टाईम दिला तर तुम्ही तुमच्या टाईममध्ये हे करायचं. आणि चांगले म्हणजे काकाबुरा काय कोकोबुरा ते कुठला ब्रँड आहे तो, परत तो ह्यांचा बरेच ब्रँडचे शूज, बॅट सगळं त्याच्याकडं होतं. आणि संध्याकाळी आमची प्रॅक्टिस वगैरे संपली आणि आम्ही पंक्या आम्ही 3-4 काय केलं, गेलो आणि संपलं. सगळ्यात शेवटला होतो मी, रावल्या घाट, तायऱ्या. लास्टच्या शेवटला म्हणजे लास्टच्या मोमेंटला शेवटी मी असं म्हटलं, भाई सॉक्स असं त्यांनी बकेटमध्ये ठेवलेलं आणि तेवढंच एक लॉक नव्हतं.
कोण बघायला आपल्याला आपण घेतलं आणि रूमवर आलो आम्ही. ते 2-3 किलोमीटर काहीतरी अंतर असं सरळ चालत जायचं होतं. आणि रूमवर गेल्यावर म्हणजे आम्ही चोरलो, लिटरली चोरलो आम्ही. रूमवर गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, आम्ही असं बसलो डिस्कशन करत, काय दुकान उघडं ठेवल्यात, म्हणजे काय त्याला काय हेच नाही मालकाला. आणि आमचे ध्रुव केळवकर सर कोल्हापूरचे ते होते आमच्याबरोबर. त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांना माहीत नाही की आम्ही चोरलोय किंवा काय केलं, आम्ही काय असं बोललो नव्हतं, असं हे डिस्कशन चालू होतं आमचं. ते काय म्हणले, अरे इकडं माणसं म्हणजे एवढं असं काही हे बघत नाहीत आणि ओव्हरऑल सगळंच्या सगळं त्यांचं CCTV वरती चालू असते, त्याच्यामुळं काही चोरीला जात नाही. आणि इकडं कसं शिक्षा वगैरे फार कडक असते आणि लोक इथे नियम पाळतात, त्यामुळे सहजासहजी काय चोरीला वगैरे जात नाही. मग आम्ही CCTV म्हटल्यानंतर आम्ही सगळ्यांच्या तोंडावरचं एक्सप्रेशन एका क्षणात एकसारखं झालं आणि सगळ्यांचे हात नाही 2 हात फाटलेली प्रत्येकाची. आम्ही अक्षरशः ते सगळे ते सॉक्स बिक्स काय छोटे छोटे आयटम घेतले, ते चोरले, ते घेऊन परत गेलो आम्ही त्याच्या दुकानात. दुकान उघडत होतं, त्याच्यात ठेवलं आणि परत असं सगळं कांड करून आम्ही इथपर्यंत आलो. आता चाललो पुण्यात. मध्ये काय मिळालं अशा काही गोष्टी किस्से, कारण जन्मल्यापासनं काम कमी आणि कांड जास्त केल्यात मी, त्याच्यामुळं माझ्याकडं भरपूर किस्से आहेत तुम्हाला सांगण्यासारखे. काय आठवलं तर परत फुटेज चालू करतो आणि ह्याच्यात पुढे ॲडिशनल ॲड करतो. तोपर्यंत बघूया आपण थोडासा रस्ता. आत्ता मी ज्यांच्या घरी चाललोय ती माझी इंस्टाग्रामवरची पहिली फॅन आहे, म्हणजे टिकटॉकपासूनची, जी मला कॉन्टॅक्ट केली, जिनं मला प्रत्येक वेळेला आमच्या घरी कोणाचाही बड्डे असला, घरी आमच्या कोणाचाही कुठलं म्हणजे ॲनिव्हर्सरी असली काय असलं तर प्रत्येक वेळी त्याचं सेलिब्रेशनसाठी केक पाठवणं म्हण, या सगळ्या गोष्टी मला ती इचलकरंजीमध्ये तिथून पोच करायची. तर आज इकडं मी भोर पुण्याच्या इथं खास तिला भेटायला आलो. तिच्याकडं तिचा ॲड्रेस घेतला आहे, पण तिला अजून सांगितलं नाही की मी तुझ्या घरी यायला. Oisho. Oh my god. Yeah, अरे वीडियो. Yeah. मम्मी. अरे वीडियो अरे कोण काय पाहुण्यांचं स्वागत करेल. काय शॉक. मी दादा आले. जरा वर या की चला की वरती. चल की चला की तुम्ही. पाहुण्या मागं फिरणं काय, पाहुणं तुमच्या मागं. पाहुणे येतोय तुम्ही. सगळा पसारा अजून तसाच आहे. असू दे की. बेड स्वीटीचा तसाच आहे. अरे व्हिडिओ खरंच बंद करा, कारण की अवस्था खूपच. आमच्या इथे उठल्या नाही अजून. आज सॅटर्डे सुट्टी असते. उठल्या. बसू दे झोपू दे. नाही
दादा आहे तिथे दादा. तुमचं डुप्लिकेट आहे. हा सेम. सोमला फोन करते. आता मी पण सांगितलं नाही त्याला. त्याला म्हणलं दीदीला फक्त खाली पाठव. दार उघडायला लावून. हा काय? हा गाडी पुढे गेली होती. आता जान्हवी कशी दुसऱ्या सिरियल मध्ये लगेच दिसते. पुढे गाडी घेऊन जाईल. तुझं मत नाही आलं? नाही बाबा, तुझं असं. बरोबर का? दादा एक 11:30 वाजता तिथे टच व्हायचंय. चला थँक्यू. जोरात बॉलिंग तो बॉल बॅक केला का ना हात बॅक टाईट पकडायचं शॉट मागचा पाय हलवायचा नाही हलवला की बॅलन्स जातो सही आहे हवे शॉट बॉल आहे शॉट आहे इकडे इकडे